पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 52 रनचं लक्ष्य सेट केलं गेलं टीम नेहरू 11 या टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट RR11 बोनकोड या टीमसमोर. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटील आणि परशुराम साठे ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर फिरकीचा जादूगर ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये नेहरू 11 या टीमसाठी ज्या खेळाडूच्या दरम्यान राहिली. अंडरम क्रिकेटबरोबरच ओरम क्रिकेटवर देखील ज्याने अधिराज्य गाजवलं असा नेहरू गावाचा एक दर्जेदार खेळाडू गेले अनेक वर्ष आपण सातत्याने ज्या खेळाडूला पाहिलं राहुल म्हात्रे. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे. नेहरू गावाचा फिरकीचा जादूगर आपल्या फिरकीच्या साह्याने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना सातत्याने रोखण्याचा प्रयत्न अनेक स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूने केला तो गोलंदाज राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला तेवढाच विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश पाटील. मॅच ऑन होते ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अंपायर सिग्नल आला. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. एका रनने धावफलक देखील ओपन झाला आहे. चला टीम कुमार 11 धारावे टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय की आपण टॉससाठी आमच्यापर्यंत कोमल स्मृती धारावे टीमचे कॅप्टन धीरज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीम विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्धामध्ये खेळले. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये यंदाच्या हंगामात देखील अनेक वेळा खेळला. रबर बॉल क्रिकेटमध्ये हा बॉल देखील थोडासा आखूड पद्धतीचा बॉल होता. प्रभावित केलं बॅट्समन विघ्नेश पाटीलला. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की आपल्या फिरकीच्या साह्याने अनेक फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न या बॉलरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर तैनात पकडलाय. हा एक दर्जेदार झेल कुशल म्हात्रेने. ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला. फलंदाज क्रमांक पहिला RR11 बोनकोड या टीमला हा पहिला धक्का. फलंदाज विघ्नेश पाटील होईल बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर होता. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर एक भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. चला टॉससाठी आपण यायचं. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन हेमंत आमच्यापर्यंत धारावे टीमचे कॅप्टन धीरज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक बॅट्समन गमावल्यानंतर नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल विनीत दैवी. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल म्हात्रेने या सामन्यामध्ये पकड निर्माण करून दिली टीम नेहरू 11 या टीमला. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न जयू त्या ठिकाणी तैनात होता. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एकच सिंगल विनीत दैवीने देखील कंप्लीट केली. 20 बॉलमध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 50 रन. लक्ष थोडंसं दुरावलं आहे परंतु जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता ही मात्र जरूर तुम्हाला करावी लागेल. या मॅचमध्ये ही ताकद आहे, ही धमक आहे परशुराम साठेकडे, ही ताकद आहे विनीत दैवीकडे. परंतु सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 4 धावा आतापर्यंत होतात.
सौरभ अजूनही 19 बॉलमध्ये 48 करायचे आहेत. जर या बॉलवर एखादा षटकार जर आला ना तर कुठेतरी थोडीशी सामन्याला कलाटणी मिळू शकते, परंतु जर हा निर्धाव बॉल आला तर या सामन्यामध्ये पूर्णपणे नेरुळ गाव संघ मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल अभि देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या बॉलनंतर लगेचच टॉस केला जाईल. हा बॉल शेवटचा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्टांचा होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना राहुल मात्रेने मात्र मॅजिकल स्पेल हाताळलं, या सामन्यामध्ये पकड निर्माण करून दिली. नेरुळ गाव 11 या टीमच्या माध्यमातून कमी वेळामध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व, रील स्टार आणि अपकमिंग ब्लॉगर विजय शिरसाट यांच्या शुभस्ते हा टॉस देखील या ठिकाणी होता आणि टॉस देखील जिंकलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. जशी मॅच संपेल आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून लगेचच मैदानाचा ताबा घ्या. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. 18 बॉलमध्ये आता मात्र करायचे 48. सामना थोडासा लांबवला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण दबाव देखील तेवढाच आहे आणि नवीन बॅटर अप्रार बलोच सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. मध्ये करायचे 48 आणि स्पेल नंबर 2 साठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्पित मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मध्ये अजूनही 48 करायच्या. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा, कारण आणखीन 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. विनीत दैवीच्या बॅटमधून आलाय. हा स्लॅश केल्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आपण एखादी नवीन LED TV घेतो ना, जी LED TV जशी फ्लॅट असते ना, तसाच फ्लायटेड फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला आहे विनीत दैवीच्या माध्यमातून. 17 मध्ये अजूनही करायच्यात 42. हार मानण्यासाठी RR11 बोनकोडे संघ देखील तयार नाही. जिंकण्याची महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं धैर्य गाठण्याचा प्रयत्न आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर ज्या प्रकारे षटकार आला विनीत दैवीने दाखवली या मॅचमध्ये. 17 मध्ये अजूनही करायच्यात 42. चला सामना थोडासा फास्ट खेळवा. मध्ये अजूनही करायच्यात 42. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक भरपूर चांगलं बॅटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला. आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉलमध्ये अजूनही करायच्यात ते म्हणजे 41. लक्ष थोडंसं दूर आहे. संकट अनेक असतील, परंतु त्या संकटांना सामोरे जात असताना परिश्रम तुम्हाला मात्र जरूर करावे लागतील. आपण पाहतोय RSA गोठवले आयोजित RSA रबर बॉल चषक 2026 पर्व या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी साकार केली जाते. तुम्हा सर्वांचे लाडके या परिसराचे युवा नेते आणि युवा समाजसेवक अक्षयदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक नवा संकल्प 5व्या पर्वामध्ये देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अर्पितचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतलाय. फिल्डर तर भरपूर चांगला प्रयत्न केलाय. नन्ना मुन्ना जादूगर सध्याच्या घडीला आपल्या जादुई फिल्डिंगच्या जोरावर ऑन स्क्रीन आपण त्याला पाहतोय. माणूस वयाने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आणि ज्या प्रकारे चांगला प्रयत्न केलाय फिल्डरने
मोठा स्ट्रोक केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. डीप पॉईंटच्या दिशेने फटका टोलावलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एका रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 13 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. भरपूर चांगले फिल्डिंग जो लहानगा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आरिफ. वेग देखील भरपूर चांगला होता, कौतुक करावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल 13 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात 39. अब्रार आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल त्याने पेस केलेत, 1 रनवर तो खेळतोय. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अंपायर सिग्नल आला व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर अजूनही 38 रनची गरज 13 बॉलमध्ये. 14 धावा आतापर्यंत झाल्यात धावफलकावरती. पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा अर्पितला रोखाव्या लागतील. प्रत्येक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आपल्या टीमचा कॉन्फिडन्स कमी करत असते. प्रतिस्पर्धी टीमचं धावफलक थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न आपली प्रत्येक एक्स्ट्रा धाव करत असते, म्हणून अशा धावा रोखणं तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. अलोंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच सिंगल. का सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. 2 ओव्हरचा खेळ झाला. 18 रनच्या सरासरीने 2 गडी बाद 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि समीकरण बदलून गेले. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्या 36. प्रति ओव्हरमध्ये 18 रनची सरासरी आता मात्र जरूर गाठावी लागेल. प्रति ओव्हरमध्ये 3 षटकार मारायचे आहेत. आणि विनीत देखील ही चर्चा करतोय अब्रारशी की प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 3 षटकार जरूर लगवायचेत. 12 बॉलमध्ये अजूनही करायच्या 36. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीच्या मार्कवर सिद्धेश कडू येतील गोलंदाजीसाठी. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. पंचांना मी विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये अजूनही करायच्या 36. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अब्रार आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल 11 मध्ये अजूनही करायच्या 36. वेग मात्र भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अब्रार, परंतु जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा कॉन्फिडन्स ढासेल. परंतु या बॉलवर लॉफ्ट केलाय. काय फटका पाहायला मिळतोय. अब्रारच्या बॅटमधून आलाय. घुटना टेक और अब्रार का सिक्सर देख, अभी नहीं तो कभी नहीं. हे प्रात्यक्षिक या बॉलवर त्याने दाखवलं. जसा षटकार आला सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून गेलं. 10 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र 30 रन. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं ना तर RR11 बोनकोडे या टीमचं 22 धावा झाल्यात. 2 विकेट त्यांनी गमावलेत. दुसरं षटक कंप्लीट झालं. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील देखील दुसरा बॉल आतापर्यंत झालाय. 2 आकडा सध्याच्या घडीला वर्चस्वामध्ये येतोय स्कोरबोर्डवर या क्षणाला. 10 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 30 धावा. काही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी नेरोई तर कधी बोनकोडे हा संघ मात्र वर्चस्वामध्ये येतोय. कारण मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला होता, प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. वेट अँड वॉच. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु त्याला प्रत्युत्तर दिले अब्रार आपल्याला पाहायला मिळतोय. बोनकोडे टीमचा जर विचार केला, एक काय माजिद बलोचने गाजवला आणि माजिद बलोच याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना अब्रार बलोच देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये आता मात्र 24 रनची आवश्यकता. सामना पूर्णपणे खुला झालाय RR11 बोनकोडे या टीमच्या बाजूने. असं वाटलं होतं की थोडासा दबाव तंत्रामध्ये आहे, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघालाय बॅट्समन अब्रार. 9 मध्ये अजूनही करायच्या 24. सिद्धेशचा हा बॉल जसा टप्पा पडला, अंगाचा वेध घेतलाय. नन्ना मुन्ना आरिफ भरपूर वेगाने धावत गेलाय. चांगली फिल्डिंग
एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 मध्ये अजूनही 23ची आवश्यकता आहे. हे 2 बॉल देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असतील या मॅचमध्ये. बोनकोडे संघ ज्या प्रकारे आपण सातत्याने पाहतो ग्रामीण क्रिकेट बरोबरच अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण सातत्याने पाहिला. 8 मध्ये अजूनही 23ची आवश्यकता. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर ड्राईव्ह केला आहे. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईटिश लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर होता. एकच सिंगल. 7 मध्ये आता मात्र 22ची आवश्यकता. जर या बॉलवर एखादा षटकार जर आला ना तर या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळताना पाहायला मिळेल RR11 बोनकोडे या टीमच्या बाजूने. परंतु जर हा डॉट बॉल आला ना तर या मॅचमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढेल नेहरू 11 नेरुळगाव या टीमची. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. प्रयत्न तर भरपूर चांगला केला आरिफने परंतु फेकी देखील तेवढीच दर्जेदार होईल की काय. बॅकअपसाठी देखील आरिफ आलाय. पहा क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि आरिफने आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली. ऑन स्क्रीन आपण त्याला पाहतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. ज्या प्रकारे तो जंप त्याने केलं हाताचा स्पर्श बॉलने केला होता. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 6 मध्ये करायच्यात 20 रन. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आदरणीय किरणजी कदम यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 6 मध्ये अजूनही करायच्यात 20 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा कारण अधिक सामने आम्हाला खेळवायचे आहेत. या मॅच नंतर आणखीन एक 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक क्वार्टर फायनल, त्यानंतर एक सेमीफायनल आणि एक फायनल. या सामन्यानंतर आणखीन 4 सामने आपल्याला खेळवायचे. त्यासाठी प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. तुम्ही वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 6 बॉलमध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 20 रन. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. अब्रारने मात्र सामन्याला कलाटणी मिळवून दिली परंतु आता संपूर्ण दारोमदार आहे विनीतच्या हातामध्ये. पहिला बॉल विनीतने देखील दाखवून दिलं हम भी किससे कम नाही. या बॉलवर केलं आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडूने केला हवाई सफर आणि फलंदाज विनीत दैवीच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल ब्युटिफुल दैदिप्यमान सिक्सर. पुन्हा एकदा No+1 टोटल 2 धावा देखील ऍड होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर मोरो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सुरुवातीला षटकार आला त्यानंतर No+1 सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळवून गेली. फ्रीडची संधी मात्र बॅट्समनच्या खात्यामध्ये असेल. 5 मध्ये अजूनही करायच्यात 12. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला प्रत्येक 9 बॉलवर एक संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. 5 मध्ये आता मात्र करायच्यात 12. फ्रीडची संधी आहे विनीत दैवीच्या खात्यामध्ये. 7 बॉलमध्ये 17 रनवर तो खेळतोय. प्रतिस्पर्धी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खतरा आतापर्यंत राहिलाय. बॅट्समन विनीत दैवी, बॉलर मोरो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल, 5 मध्ये अजूनही 12ची आवश्यकता आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय फ्रीडचा बॉल परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 4 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 11 धावा. 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. विनीत दैवीकडे ताकद आहे, धमक आहे, जिद्द आहे, चिकाटे आहे परंतु या क्षणाला ती जिद्द मात्र जरूर त्याला दाखवावी लागेल. इच्छाशक्ती तर जरूर प्रबळ दाखवली ज्या प्रकारे अफलातून बॅटिंग त्याने आतापर्यंत केली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढणं ही भूमिका देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल. या मॅचमध्ये टीम RR11 बोनकोडी या टीमसाठी विनीत दैवीच्या माध्यमातून 4 बॉलमध्ये करायच्यात 11 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. याच खेळाचं नाव क्रिकेट.
कुठल्या ईशानी हा खेळ बदलू शकतो. मोरो मात्र पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आलाय. जर मोरोला कंप्लीट या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर बॉल मात्र निर्धाव स्वरूपाचे रिलीज करावे लागतील. 4 बॉल 11ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय. ताकदीचा पुन्हा एकदा पुरेपूर वापर करत असताना स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलून टाकलं. सुरुवातीला वार झाले परंतु त्यानंतर पलटवार देण्याचा निर्णय घेतला विनीत दैवीने आणि आणखी एक षटकार. 3 बॉलमध्ये आता मात्र 5 रनची आवश्यकता. दबाव वाढलाय दोन्ही टीमवर सध्याच्या घडीला, कारण कुठल्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. 3 बॉलमध्ये अजूनही 5ची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. चला नेहरू टीम मीटिंग आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण मॅच लगेचच चालू करा. तीन बॉलमध्ये अजूनही 5ची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. अर्पित आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 3 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 5. 9 बॉल पेस केलेत विनीत दैवीने. भरपूर चांगला स्टार्ट त्यांनी निर्माण करून दिला. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरलं विनीत दैवी, त्याचबरोबर अब्रार बलोच या दोन्ही बॅट्समनने कठीण काळामध्ये आपल्या टीमला. 3 बॉल 5ची आवश्यकता. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. दबाव पाहायला मिळतोय. मोठे फटके ज्यावेळेस बॉलरच्या विरुद्धमध्ये येतात त्यावेळेस कॉन्फिडन्स लेवल थोडीशी ढासळली जाते. हेच प्रात्यक्षिक आपल्याला मोरोच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. 3 बॉलमध्ये अजूनही करायच्या 4 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. फटका आलाय. ज्या खेळीसाठी विनीत दैवी ओळखला जातो, ज्याने केली दैदीप्यमान बॅटिंग या मॅचमध्ये आणि सामना जिंकून दिला. वेल प्लेड विनीत. अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 30 रनची नाबाद इनिंग. 10 बॉल त्याने पेस केले, परंतु जेवढं कौतुक विनीत दैवीचं करावं ना तेवढंच कौतुक अब्रारचं देखील करावं लागेल, कारण या जोडीने मात्र दाखवून दिलं की क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. 2 फलंदाज सुरुवातीला मात्र खऱ्या अर्थाने गमावले, परंतु कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरत असताना शेवटच्या क्षणापर्यंत लढले, संघर्ष केला, संघर्षाचं सामर्थ्य मिळालं आणि लढल्यानंतर विजय देखील प्राप्त झाला. अभिनंदन टीम RR11 बोनकोडे टीम. भरपूर चांगला खेळ नेहरू 11 नेहरू या टीमने देखील केला. हार्डलक अतिशय चांगला खेळ आपण देखील केला. शेवटच्या क्षणी प्रयत्न थोडेसे कमी राहिले, परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि जशी नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा आमच्या समेत जॉईन होतील संडी सर.